बापू बिरूचा नियम सगळ्यांना सारखा, मग तो कोणी असो. हे वाक्य त्यांनी म्हटलं आणि स्वतःचा पिस्तूल काढून स्वतःच्याच मुलाला तानाजीला भर रस्त्यात गोळी ठोकली. हा कोणत्याही फिल्म मधला प्रसंग नाहीये, तर खरा प्रसंग आहे. बापू बिरू वाटेगावकर आणि त्यांचा मुलगा तानाजी यांच्यातला. 1980च्या दशकात तानाजीने परस्त्रीवर हात टाकला आणि कोणत्याही गरीबावर अन्याय किंवा कोणत्याही महिलेसोबत गैरवागणूक करणं हे बापू बिरूच्या नियमांविरोधात होतं आणि ही चूक तानाजीने केली होती. बापू बिरूंनी तानाजीला समोर बोलावलं आणि गुन्ह्याची कबुली घेतली. तानाजीने गुन्हा कबूल केला, माफी मागितली, तरी सुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलावर गोळी झाडली. कारण बापू बिरूंच्या नियमानुसार गुन्हा हा गुन्हाच असतो, मग तो कोणी असो, माफी नाही. असे होते बापू बिरू वाटेगावकर. डोक्यावर पिवळं मुंडासं, कपाळावर भंडारा, पांढरी दाढी आणि खांद्यावर काळी घोंगडी असा वेश. सांगलीचे रॉबिनहूड म्हणून त्यांची ख्याती आजही आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णावारणा नद्यांच्या खोऱ्यात आजही कोणी बापूंचं नाव काढलं तरी लोक आदराने हात जोडतात. पहिला खून केल्यानंतर 25 वर्ष पोलिसांसाठी फरार ते अन्यायाविरुद्ध 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लढा देणाऱ्या बापू बिरू वाटेगावकर यांच्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. बापू मूळ सांगली जिल्ह्यातल्या बोरगावचे. त्यांना लहानपणी कुस्तीची खूप आवड होती, त्यामुळे ते अंगाने धष्टपुष्ट होते. महिलेची छेड कोणी काढली किंवा कोणी तिला त्रास दिला की त्यांची तळपायाची आग मस्तकात जायची. असा दावा केला जातो की याच गोष्टीमुळे बापूंनी हातात शस्त्र घेतलं आणि पहिला खून केला. बापू बिरूंनी केलेल्या पहिल्या खुनाची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत पसरली होती. त्यांनी पहिला खून केला होता गुंड रंग्या शिंदे याचा. त्यांच्या पहिल्या खुनाचा किस्सा आजही सांगितला जातो. 1966 साली गावात गणपती समोर भजन ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता. रात्री रंग्या शिंदे मंडपात घुसला. मोठा गोंधळ उडाला. त्याने बायकांवर हात टाकला. रंग्याचं दुर्दैव म्हणजे बापू तिथेच होते. बापूंनी साध्या सुध्या भाषेत रंग्याला समजावलं, अण्णा सणांचे दिवस आहेत, कशाला असं करताय. मग गप्प बापू त्याला घेऊन मागच्या बाजूला गेले. घोंगडी अंतरली, पान खायला बसले. तेव्हा रंग्याला मातंग समाजातील एका महिलेच्या खुनाबद्दल अटक झाली होती, पण पुरावा नाही मिळाला म्हणून त्याला सोडलं. ही खबर बापूंना मिळाली होती. मग सुपारी कातरत असताना बापू उठले. त्यांनी कमरेला लावलेला चाकू काढला, रंग्याच्या पोटात घुसवला आणि त्याचा कोतळा बाहेर काढला. इथूनच बापूंचा वनवास सुरू झाला. तिथून ते पळाले, भल्या मोठ्या ऊसाच्या शेतात घुसले आणि पुढची 25 वर्ष ते पोलिसांसाठी फरारच राहिले. पोलीस अक्षरशः त्यांना शोधून कंटाळले. त्यातच त्यांनी ज्याचा खून केला त्या रंग्या शिंदेच्या भावाने बदला घ्यायचा प्रयत्न केला, तर बापूंनी त्याचाही टप्प्यात कार्यक्रम केला. त्यानंतर त्यांना भिडायला त्यांचा मामा सुद्धा आलेला. बापूंनी त्याचाही समाचार घेतला. यानंतर कृष्णेचा वाघ अशी बापूंची ओळख झाली होती. बापूंना पोलीस जरी शोधत असले तरी बापू त्यांच्या गावातल्या लोकांसाठी हिरो झाले होते. कारण त्यांनी ज्यांना ढगात पाठवलं होतं ते गुंड होते, लोकांना त्रास द्यायचे, त्यामुळे लोक खुश होती असं म्हणतात. तेव्हा अख्ख्या गावात पुरणपोळीचा बेत झाला होता. यामुळे कळलं असेल की बापूंची फक्त दहशत नव्हती, तर लोकांच्या मनात त्यांच्याविषयी किती आदर होता. कारण त्यांनी जे केलं होतं ते लोकांच्या भल्यासाठी केलं होतं. या कारणामानंतर तरुण पोरांमध्ये बापूंची कमालीची क्रेज तयार झाली होती. मग पुढे बापूंची 25-35 पोरांसोबत गँग बनली, जे गावात लोकांना त्रास देणाऱ्या गुंडांचा खात्मा करायचे. पण त्यांचा नियम होता की या कारणाची खबर त्या खानाला लागता कामा नये. त्यांनी असं करत करत 12 गुंड संपवले. एकदा असंच रात्री बापू रामलिंगाच्या मंदिरात गेले. त्यांच्यासोबत 2-3 जण होते. मंदिरात पुजारी जप करत होते. बापू देवाचं दर्शन घेऊन निघाले आणि त्यांच्या समोर ते पुजारी आडवे आले. पुजारी म्हणाले, इतक्या रात्री दर्शन घेतात का, पुजाऱ्याला कशाला त्रास द्यायचा. त्यावर बापू म्हणाले, पोलिसांचं भ्या म्हणून रातचं यायला लागतंय. तेव्हा पुजाऱ्यांनी बापूंना ओळखलं आणि म्हणाले, लय भारी काम केलं. वाईट काम करणाऱ्याला संपवायला मागे पुढं बघायचंच नाही. फक्त एक काम करायचं, मटण खाल्लं की मस्ती येते, दारू पिली की माणूस भुलून जातो, विडी तंबाखू कायच करायचं नाही, बाईच्या नादाला लागायचं नाही, कुणाचा पैसा घ्यायचा नाही, जेवायला मागायचं, मिळेल ती भाकरी खायची आणि काम करायचं. त्यानंतर बापूंच्या गँग मधल्या कोणीच कोणतंही व्यसन केलं नाही. सगळे सरळ मार्गी वागू लागले. बापूंनी हुंडा पद्धतीला विरोध केला होता. बऱ्याच लेकींची घरं वसवली. गरजू लोकांचं कर्ज माफ केलं. जिथे जिथे अन्याय व्हायचा तिथे तिथे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. अगदी त्यासाठी कायदाही हातात घेतला. मग बापू बिरू नावाचं वादळ सगळीकडे पसरायला लागलं. पण दुसरीकडे पोलीस बापूंना शोधून वैतागले. कारण गावातला कोणीही बापूंच्या विरोधात साक्ष देतच नव्हता. एकदा पोलिसांना बापूंची टीप लागली. पोलिसांनी खास SRPF टीम बोलावली. बापूंना शोधायला मळ्यात शिरले, पण बापू कृष्णेत उडी टाकून पोहत पसार झाले. ते किर्लोस्कर वाडीला पोहोचले. तिथून पंचवटीला गेले. भगवे कपडे घातले आणि 12 वर्ष भारत भ्रमण केलं. केदारनाथ ते गंगासागर पर्यंत सगळी तीर्थक्षेत्र पालती घातली. मग 12 वर्षांनी ते सांगलीत आले. तेव्हा जवळपास 25 वर्षांनी बापू पोलिसांच्या हाती लागले. त्यांना आधी कळंबा आणि मग येरवड्याला शिफ्ट केलं.
त्यांना सोडवण्याचे बाकीच्यांनी प्रयत्न केले, पण बापूंनी जेलमध्ये राहणं पसंत केलं. मग चांगल्या वागणुकीमुळे त्यांना जेलमधून लवकर सोडलं आणि जेलमधून परत आल्यावर त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला. बापू कीर्तन, प्रवचन आणि समाज प्रबोधन करायला लागले. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते तरुणांना उपदेश द्यायचे की पैसा अडकाई खरी संपत्ती नाही, अंगात ताकद पाहिजे. नदीच्या पाण्यासारखं रगत अंगात खेळलं पाहिजे. 60 वर्षात मी कुठलंच व्यसन केलं नाही. त्यांनी संपूर्णपणे स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं. बापू बिरू आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा एक किस्सा सांगितला जातो. दोघेही येरवडा जेलमध्ये होते. तेव्हा गवळी बापू जवळ आला आणि म्हणाला की मी इतके मर्डर पाडलेत, सुपारा घेतल्यात, एवढी मोठी गँग, हत्यारं सगळं आहे माझ्याकडे, पण माझं इतकं नाव नाही झालं. तुमचं इतकं नाव कसं झालं? यावर बापू म्हणाले, मी कधी कोणाचा रुपया खाल्ला नाही, संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले, माणसं जोडली. यावर गवळी मात्र निरुत्तर राहिला. बापू जेलमध्ये प्रामाणिकपणे राहायचे, त्यामुळेच त्यांना चांगल्या वागणुकीमुळे सोडण्यात आलं. बापूंच्या याच जीवनातून प्रेरित होऊन सांगली सातारा भागातील बऱ्याच लोकशाहीरांनी त्यांच्यावर पोवाडे आणि कविता रचल्या. जत्रांमध्ये तमाशे व्हायचे, त्यात त्यांच्या कथा सांगितल्या जायच्या. इतकंच नव्हे तर रामचंद्र बनसोड यांनी बापूंच्या जीवनावर आधारित वगनाट्य लिहिलं, जे नंतर बरंच गाजलं. त्यांच्या जीवनावर एक चित्रपटही आला होता, ज्यामध्ये अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी बापूंची भूमिका साकारली होती. तसं बघायला गेलं तर बापू गुन्हेगार नव्हते, तर परिस्थितीमुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं. आजही सांगलीत बापू बिरू वाटेगावकर हे नाव घ्या, लोक काही बोलण्याच्या आधी त्यांचे हात जोडलेले दिसतात. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.